मध्ये बघू शकता प्रत्येक पगारे याच्या हळदीला आलोय. मम्मी आणि जेरी झोपलाय आणि बघा दाखव तुम्हाला घ्या त्या जमिनी आणि करा मोकळा आम्हाला या 7:30 पिक्चर लावलाय आम्ही. नाही कागद बघायची गरज नाही. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्व महादेश अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ब्लॉग चालू केला. आता 11:30 वाजले, म्हणजे थोडे लेट चालू केलं. म्हटलं तर तरी पण घ्या देवाच्या पायाव्या पडून. सुरुवात आपल्या इकडूनच, मग बाकी सर्व. आणि बघा इकडे चालला आहे यज्ञेशचा अभ्यास. यज्ञेशच्या मम्मीने अभ्यास पाठवला आहे, म्हणजे यज्ञेश अभ्यास करतो आहे. बघा मोबाईलमध्ये अभ्यास पाठवला आहे, पाढे वगैरे काय पाठवलं आहे म्हणून त्याचा अभ्यास चालू आहे. बघा उलटा दिसत असेल तुम्हाला, 1 मिनिट जास्तच झूम झालं. हे बघा अभ्यास चालू आहे त्याचा, आणि त्याला फटाफट लिहायला सांगितलं आहे. त्याच्या मम्मीने सांगितलं, टाईम दिला आहे त्याला कुठला तरी, तेवढ्या टायमात करायचं. आणि बघा एकदा मोबाईलमध्ये दाखव तुम्हाला, मोबाईलमधला अभ्यास चालू आहे त्याचा. हा बघू शकता. आणि इकडे जेरी साहेब आहे बघा. हां हे काय इथं किचनमध्येच बसलेले असतात. जेरी नाही गे बघा, वाघासारखा बसलेला असतो इथं. घरात पण कोणाला येऊन देत नाही. आता मोठा आला तर समजायला लागलं, घरात कोणाला का भुकायला लागतो बाबा, धावतो अंगावर त्यांच्या, आहे ना जेरी? है एवढं हुशार आहे का त्याला सर्व समजतं. काय रे, येऊन नाही देत बाबा घरात कोणाला, भुकतो कसला जोर जोरात, म्हणून त्याला बांधून ठेवलं आहे. तर पटकन धावतो अंगावर. त्याला सगळं माहीत झालं आपलं घर आहे हे आणि ते. कधी राग जाम चिडतो पण तेवढा हुशार पण. जेरी त्याला झोप आहे म्हणतो, बघत नाही. है काय रे, भुकायला लागलं ना असं भुकतो बघतं बघायचं येऊन, कसं राग येतो त्याला. आता पण बघा मूड नाही देत. इकडे बघ, नाही आज मूड नाही. त्याला असं वाटतं ही काय बनवते आणि काय इकडे करते, मला देत नाही. काय बनवते मी? भाजी परतते देऊ तुला. इकडे ती भाजी परतते, त्याला असं वाटतं ही काय करते. तुला भाजी पाहिजे? काय पाहिजे तुला जेरी? दही खायचं? दही काय रे, दही खायचं तुला? दही पण लय का डेंजर आहे, असं दिसतो तसा नाही हा. इकडे बघ ना, भुकायला लागणार ना, लय भुकतो आणि धावतो डायरेक्ट अंगावर. भीती का? हां असं म्हणजे आमच्याकडे आधी कुत्रे होते, पण ते पण एवढे असे नव्हते, म्हणजे ते कधी असे कोणा धावायचे नाही, काय नाही, शांत होते. पण हा डेंजर आहे, हा असा डेंजर. आता मगाशी पण एक जण आले होते, त्याला मी बांधला म्हणून तरी हा केवढा जोरात खेचत भुकायला लागला. ते टेबल खेचला त्याने एवढं जोरात, आणि केवढा जोरात भुकत होता की घरात कशाला आलं, असं झालं त्याचं. म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी आता समजायला लागले का कोण आपलं आहे आणि कोण बाहेरचं, हे सगळं समजतं.
घरातल्या लोकांना बरोबर ओळखतो. कोणी याला लांबून आवाज दिलं तरी धावत जातो. आणि बाहेरचं कोण आलं घरात की भुकायला लागतो आणि डायरेक्ट अंगावर धावतो. म्हणून भीती वाटते, म्हणून त्याला बांधून ठेवलं आहे. म्हणजे त्यालाही माहिती आहे आपलं घर आहे म्हणून मला येऊन देत नाही. आता तो तिथे बसला आहे बघ, मम्मीकडे बरोबर राहतो तो. आहे बस खाली खाली बस. बसलो तिच्या गोष्टी बरोबर ऐकतो. मग अशी तू बघायला बाहेर होता मम्मी, तू बघितला असतं ना कसला तो स्पीडमध्ये इथून ते इथे बसले होते आणि तो एवढा जोरात भुकतोय आणि धावते. टेबल खेचला त्याने तिथून इथपर्यंत. हा मग म्हणजे त्याला असं झालं की आपल्या घरात कोण येतंय, मग तेवढं बरोबर समजतं त्याला. एवढं तो हे झालंय, लाडत येतोय आता. आणि हा नवीन एक सवय लागली त्याला, मांडीवर बसायला जातो. माझ्या मांडीवर बसायला जातो बघा होत्या. मी ते बसलो ना, पायाची गाडी करून बसलो, असं मांडी घालून बसलं की लगेच तो मांडीवर येऊन बसतो. आणि हे बघा याचा अभ्यास बघायचा, अभ्यास कमी, इकडे तिकडेच लक्ष जास्त आहे. मम्मी बघाल तुझा का हा ब्लॉग बघितला ना, मम्मीनं ओरडल तुझी मम्मी. टाईम दिलाय तुला, टाईमपास करू नको, पटापट अभ्यास कर. मम्मी पप्पा बघतात माहिती आहे ना, ओरडतील मग तुला. तर चला बाकी काय नाही, त्यासाठीच ब्लॉग चालू केला. बघू आता आजच्या दिवसाने. बघा मम्मी त्याला उचललं कसं. बघा जेरी जेरी बघा जेरी. मी असं केलं की त्याला येतो राग. चिडचिड होते चिडचिड चावतो बघितलं कसं चिडचिड करतो. जेव्हा तू कसा करतो तू अभ्यास कर. मस्तीमध्ये शेफ्टीत अडकलं बघ त्याचा बेल्ट पूर्ण फिरला तिकडून. आता लाडात येतोय, सवय झाली त्याला, लाडात येतोय त्याच्या. झोप तर येते त्याला, तेवढं मस्ती बेल्ट खातोय तो. जाम त्याला राग या का, पण राग पण तेवढा ते बाबा याला रागिष्ट आहे म्हणजे. आता मला बेल्ट धरून ठेवलाय, बसलाय शांत. मला आधी असं वाटलेलं की बाबा हा पण एकदम शांत निघेल, घरात कोण आलं तरी कोणाला काय बोलणार नाही. पण आता बघितलं मी बरेच वेळा की खूप डेंजर आहे हा. खूप डेंजर, खूप दुसऱ्या कुत्र्यांसारखा नाही आहे, पहिले जे कुत्रे तसा नाही आहे, त्याच्यापेक्षा डेंजर आहे. आज आम डायरेक्ट भुकतो आणि धावतो अंगावर. कसा टेबल खेचला तो, टेबल खेचून तिथपर्यंत हे केला. दात बघा, दात हे बघा, दात बघा किती डेंजर दात आहेत, दिसले तुम्हाला? दात बघा हे बघ ना, तांबरे हात नको लावू, का बोलतो. बेल्ट हे बघा, दाखवतो मी. तुम्ही बोलाल का मला नाही, पण आम्हाला नाही चावतो असा. बाहेरच्यातनं पण काय चावेल माहित नाही, पण तो धावतो अंगावर. हे बघा दात बघा, बघा मला पण चावतोय बघा. हे बघा असं मम्मी वगैरे नाहीच घालत, घाबरते मम्मी पण त्याला. हे बघा, हे बघा कसा धरतो बघा, दोन्ही हाताने माझे कसा धरून ठेवतो बघा. बघा असं कोणी प्रयत्न करायला करू नका, चावल बिवल तो. हा मस्ती करेल तर लय भडकलतो, नको रे चिडलतो, मग त्याला राग येतो माहिती आहे ना. या देवांशला एक काम नाही, त्याला चिडवतो मग तो भडकतो जाम. अभ्यास कर तू. बघा आता तो चिडणार आहे गॅरंटीने, मला माहिती आहे ना. तो एकदा चिडला ना तर बघा, म्हणजे त्याला एवढं माहिती आहे की आपली माणसं कोण, दुसरे कोण. अरे मग अशी काय झालं माहिती आहे का देवांश, इथे एक जण आले होते ना आता इथे, ते इथून घरा आतमध्ये येत होते ना. हा भाई एवढा चिडला, याने काय केलं असेल, डायरेक्ट धावला त्याच्यावर भुकतोय. तो टेबल इथपर्यंत सरकला, एवढा जोरात त्याने धावत गेला. धरला मी त्याला, म्हणजे त्याला बरोबर कळतं की आपली माणसं कोण आणि वेगळे कोण. बघा मस्ती करायला लागला ना, लय मस्ती करतो. तुम्हाला वाटत असेल हा तसं नाही आहे, नको रे सोड त्याला. आता भडकला तो. असं त्याला चिडवलं ना की तो भडकतो. नको
मला चावशील नाही. भडकला ना का तो जाम येडवतो. नको रे देवांश, गप ना. हा त्याला ना असंच काय ना काय करत राहतो, मग तो भडकतो जाम. त्याला पण तेच मस्ती करायला लागतो. हे त्याला अभ्यास करू दे, गप ना. अभ्यास करायला लागेल, तो पण मस्ती करायला लागेल. बघितलं. आणि या देवांशला तर काही काम नाही, कुठूनही बाहेरून येतो आणि कसाही मस्ती करत राहतो त्याची. आता तो पण लागला. आता आता त्याला मस्ती आली आहे का. आता बघ उडी मारायला थांब ना, उडी मारते अंग. आता फुल रागत येतो. बगल आणि याला एकदाच धरलं कळेल याला. डोळे कसे चमकतात बघितलं जेरीचे. ए मंद लागतंय ना त्याला, तो काय करत नाही म्हणून. तो बघ तुझ्या हाते पायाने. जेरी धर त्याला. सोडला ना मी तो बेल्ट तर तुला बरोबर हे करेल तो. मग बरोबर तो हे करेल, पण बाहेर पण धावल तो. तो बेल्ट तिथूनच काढ ना, तिथूनच काढ जॉईन. काय पण बोलतो पादरे तू असशील, त्याला काय बोलतोस. धर जेरी, धर त्याला, धर. उठव त्याला, उभा कर. नको ना, हे नको ना मंद. आता बोललो असतो, जाऊ दे तुला. बोलू का, बोलू काय रे, बोलू का. हा नको ना तेव्हा, त्याला पण तोच लागतो मस्ती करायला. गेला आता भुकला देवांश तो. बोललो ना मी भुकेल, मला माहिती आहे ना. तो रागवला की एकदम हे होतं. जेरीची एकच बशीच अरे तो आता फाटणाऱ्यातला नाही, तो आता बिंदास धरणाऱ्यातला आहे. तो काय लहान राहिला का. तो बघ. नको रे देवांश, नको. जास्त पण नाही चिडवायचं. तू ना लय फायदा घेतो का त्याचा. हा बघा कशी मस्ती चालते यांची. तू बाजूला येत नाही, तू मुद्दा नको मध्ये करू. चावल तो सांगतो तो पटकन. धर जेरी, धर त्याला, धर. जा जेरी, धर. आता याच्यावर राग काढायला तो लय छान आहे. नको बघा, मला चावतोय. धर जेरी, धर. बास रे बास, जास्त पण मस्ती नाही करायची त्याची. येडा होतो तो, बाहेर जाईल तो असं. आज जेरी स्पेशल ब्लॉग होतोय. कसा जेरी तुम्हाला तेच दाखवत होतं, जेरी कसा मस्ती करतोय काय. आणि हो तुम्हाला अजून एक व्हिडिओ मी याच्यात टाकणार आहे. जेरी लहान होता ना, मम्मीकडे नाही का ते एकदा आतमध्ये किचन मध्ये मागत होता जेवायला का काहीतरी काय, ती पण व्हिडिओ मी याच्यात टाकेल तेव्हा तुम्हाला दिसेल. हा ते तुम्हाला दिसेल. काय रे दादू आला बघा. आता बघा मस्ती बरोबर आपल्या माणसाला ओळखतो. उचल त्याला, उचल. त्याचं म्हणणं असं उचल मला एकदा. हा मग आता शांत बसेल बघ. ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच. लहानपणीची जेरीची व्हिडिओ दाखवू आपण. याच्यात टाकेलच मी ब्लॉगमध्ये. मी ब्लॉगमध्ये टाकली नव्हती तर तुम्हाला दाखवेल. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहता. दादू आलाय, दादूसोबत मस्ती चालली त्याची. आणि याचा अभ्यास अजून मला तुला करता नाहीत का. पटापट कर. मस्ती करायला लागला लय करतो बघा. चला कंटिन्यू राहा. मम्मी जेरी झोपलाय आणि बघा दाखवतो बघा. घ्या त्याचं मिनी आणि करा मोकळा आम्हाला या 7:30 पिक्चर लावलाय आम्ही. नाही कागद बघायची गरज नाही. 7 एकर 2 एकर ओली, 3 एकराचं माळराणी, 1 एकरात टमाटे लावले आणि 1 एकराची देवणी. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू. म्हणजे काय. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग जॉईन करतोय आणि तुम्हाला दाखवतो. यज्ञेश बाहेर जात नव्हता. म्हणजे असा विषय झाला की तो बाहेर खेळायला जातच नाही, नुसता घरातच असतो. आता तो गेला आहे
तुम्हाला मी दाखवतो. अभ्यास पण करतोय आणि खेळतो पण. तुम्हाला दाखवतो बघा. थांबा दाखव. इथं अभ्यास ठेवला आहे. खेळतोय. थांबा इथे त्याला माहीत नाही. तो खेळतोय बघा. बप्पू पाटी आत्ता खेळायला लागला. तर बाहेर जात पण नव्हता. बघितलं, बाहेर जात नव्हता. आता आम्ही ओरडलो तेव्हा तो बाहेर जायला लागला. तो खेळतच नव्हता. म्हणून मी गपचूप व्हिडिओ काढले त्याचे. त्याला माहीत नाही खेळतोय तो खेळतो. त्याचा भरोसा नाही. मग ते येईल पण असं आहे खेळतो. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. घेतलंय जेवायला आणि सगळ्यांच्या वेगळ्या जागा आहेत. तुम्हाला दाखवतो. जेवण दाखवतो पहिले. बघा भाजी कसली आहे. ही चपाती आहे. ही भाजी कसली आहे. बटाट्याची भाजी आहे. इकडे भेंडीची भाजी आहे. आणि माझी जागा इकडे. मी इकडे बसलो भेटते. माझ्या जागेवर देवांश बसलाय बघू शकता जेवायला. आणि मम्मीच्या जागेवर यज्ञेश बसलाय. आणि यज्ञेशच्या जागेवर मम्मी बसली. अरे हा मम्मीने भाकरी बनवली बघा. कसली भाकरी. बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी. आता यांच्या मी तर नाही खाल्ली. मला नाही आवडत. त्यांच्यामध्ये कोणी खाल्ली मला माहित नाही. तुम्हाला आवडली का. कोणी खाल्ली का. यांनी खाल्ली दोघांनी. हा मग त्या दोघांनी खाल्ली. आणि शेठचं जेवण झालेलं आहे. शेठ जेवण खेळत आहेत बघा इकडे. जेरी खेळण्यामध्ये बिझी आहेत बघा. हा बघितलं जेरी नाव दिलं. जेवण बिवण झालंय त्याचं. चला आम्ही घेतो जेवायला. तुम्ही पण आहे जेवायला. सध्यापुरती ब्लॉग मध्ये कंटिन्यू. हा देवांश ठेवा का जेवण. येतील लोक हरामखोर. चला हा बघा अक्का डब्बा लोणच्याचा खाल्लाय. बघितलं तुम्ही आता. चला मागे लपवतोय दिसलाय पण तो. जाऊ द्या. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू. आम्ही आलोय ब्लॉग मध्ये बघू शकता. प्रत्येक पगारे याच्या आरतीला आलोय. सर्व जमा होतो. तसंच आज आपल्या लाडक्या प्रतीक दादाची हळद आहे. तर सर्वांनी नाचून गाऊन धमाल करायची आहे. आपल्या समोर प्रस्तुत करत आहे प्रतीक प्रकारे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा कल्याणचा टायगर. या कार्यक्रमाचा आस्वाद आपण लवकरात लवकर घेऊन सर्वांनी नाचून देखील धमाल करायची आहे. आज आपल्या सर्वांचा लाडका अर्थातच उपासक प्रत्येक याचा हळदीचा हा कार्यक्रम. आणि घेऊन येतात आमच्या ऑर्केस्ट्राच्या गायिका. वंदना. लोकगीतांचा धमाल असा नजराणा. आम्ही सर्व कलाकार आज मागे उपस्थित आहोत. नक्कीच या कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने केलेली आहे. तरी देखील पुन्हा एकदा
प्रतीक्षा हळदीला आलोय. काय नाही लावत. हल 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 तसेच आपले सर्वजण लाडके किरण गाठे यांचं सुद्धा पगारी परिवर्तनाच्या हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आपले सर्वजण लाडके डोंबिवली शहराचे सिद्धार्थ दादा यांचे सुद्धा पगारी परिवर्तनाच्या हार्दिक हार्दिक स्वागत.
माहिती आहे दादा गाडी एकच आहे माझा इंटरमॉन्ट वाढव दादा हात लावा.
मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये, गेलेलो आपल्या प्रतीक भावाच्या हळदीला. खूप भारी वाटलं, मस्त होतं हळद वगैरे, सर्व काही व्यवस्था छान ठेवली होती प्रतीकनी. तर प्रतीक तुला परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. हळदीला आलो, पण आता लग्नाला काय यायला जमेल नाही जमेल माहीत नाही, म्हणून मी हळदीला येऊन भेटलो तुला. खूप छान वाटलं आणि सर्व व्यवस्था पण छान होती. तर म्हटलं चला, तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आणि हो, प्रतीकच्या हळदीमध्ये अजून यूट्यूबवर पण भेटलेला आपल्याला अक्षय KKC, त्याला पण भेटून लय भारी वाटलं. गौरव KKC याला पण भेटून खूप भारी वाटलं. म्हटलं चला भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.